हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय विश्वासरा बंधू आणि बहिणीनो, आपण कसे आहात? रोजचं शास्त्र वाचन, प्रार्थना, पवित्र स्थानी जाऊन देवाला धन्यवाद देणं, साक्ष देणं, भक्ती करणं आपापल्या मंडळीत तुम्ही करत असाल, हा माझा विश्वास आहे. रोपे चॅनलच्या माध्यमातून येणारे संदेश तुम्ही ऐकून तुमची आत्मिक वाढ होते, याचा आम्हाला आनंद होत आहे. या स्क्रीनवर माझ्या नावापुढे दिलेला जो फोन नंबर आहे, यावर आपण नक्की जरूर मला फोन करून आपल्या विनंती आणि प्रार्थना तुम्ही कळवू शकता. प्रत्येक दिवशी रोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेमध्ये माझा संदेश जे परमेश्वर मला उपदेश करण्यास सहाय्य करत आहे, तो तुम्ही 8:30 ते 9 या वेळेत ऐकू शकता. परत त्याचं पुन्हा प्रक्षेपण सायंकाळी रोज 5 ते 5:30 या वेळेत तुम्ही पुन्हा पाहू शकता. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर जो तुमच्या विश्वासाच्याद्वारे आणि देवाचं वचन ऐकून जो तुमचा विश्वास वाढत आहे आणि ज्या परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू तुमचं सहाय्य करो आणि तो युगाच्या समाप्तीपर्यंत तो तुम्हाबरोबर आहे, तो तुम्हाला आशीर्वादित करो. आजचा संदेश आज आपण ऐकणार आहोत. प्रियानो, आजच्या संदेशासाठी मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 पासून काही वचनं मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 पासून. मग ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळ्याने देखील आता कोणाच्याने बांधून आवरेना, कारण त्याला पुष्कळ बेड्यांनी व साखळ्यांनी बांधिले असता त्याने साखळ्यात तोडून टाकल्या व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्याने त्याला वश करवेना. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व धोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. तो येशूला दुरून पाहून धावून आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून बोलला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? मला पिडशील तर तुला देवाची शपथ. कारण त्याने त्याला म्हटले होते, अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास या देशातून घालवू नको. अशी त्याने त्याला फार विनवणी केली. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला 3 घटना वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिली घटना आम्हास ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून उतरल्यानंतर थव्यांच्या थवे त्याच्या मागून आलेत आणि अशा वेळेला जो कुष्ठरोगी आहे, जो अशुद्ध आहे, कोडी, तो प्रभू येशूला पालता पडून शरण आलेला आहे आणि त्यानं विनवणी करून म्हटलं की आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावास आपण शक्तिमान आहात. तिथं त्या मनुष्याची कोडातून, त्या कुष्ठातून शुद्ध होण्याची इच्छा होती. या घटनेमध्ये मार्क शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त सरोवराच्या पलीकडे गरसेकराच्या देशात आले, तर तो प्रभू मचव्यातून उतरलेला आहे. तिथं येशू डोंगरावरून उतरला, थव्यांच्या थवे त्याला सामोरे आलेत. त्यात अशुद्ध कुष्ठरोग असलेला तो कोडी त्याला शरण येऊन त्याला बरं करण्यासाठी याचना करत आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त गरसेकरांच्या देशामध्ये, सरोवरच्या पलीकडे गरसेकराच्या देशामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी तो मचव्यातून खाली उतरलेला आहे. इथं मात्र चित्र किंवा घटना वेगळी आहे. इथं आम्हाला पाहायला मिळतं की एक मनुष्य कबरातून निघून त्याला भेटलेला आहे आणि तो कबरातून निघून येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि तो काय म्हणतो? बायबल सांगतो, तो कबरात राहत असे त्याला साखळ्याने देखील आता कोणाच्याने बांधून आवरेना, कारण त्याला पुष्कळ लोकांनी पुष्कळ साखळदंडाने बांधून ठेवलेलं होतं. या ठिकाणी कुष्ठरोगानं कुष्ठाला समाजाच्या बाहेर ठेवलं होतं. या घटनेमध्ये मला पाहायला मिळतं की सैतानानं या मनुष्याला
कबरामध्ये ठेवलेला आहे. आणि हा सैतान लागल्यामुळे हा मनुष्य स्वतःचं अंग ठेचून घेत आहे, जोरजोरात ओरडत आहे, कबरामध्ये राहत आहे. हा पण घरापासून दूर आहे, समाजापासून दूर आहे. आणि सैतान एवढा याला त्रास देत आहे की लोकांनी त्याला साखळदंडाने बांधून ठेवलेला आहे. तरी देखील बायबल देवाचं वचन सांगतं, तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये, डोंगरामध्ये राहून ओरडत असे, धोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. परंतु ज्याला प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं पाऊल त्या भूमीवर ठेवलं, काय झालं? तो येशूला दुरून पाहून धावून आला आणि त्याच्या पाया पडला. हा कुष्ठरोगी पण पाया पडला आणि तो म्हणत आहे, कुष्ठातून मला मुक्त कर प्रभू, तू शुद्ध कराव्यास मला समर्थ आहेस. परंतु या सैतान लागलेल्या किंवा अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याची मात्र गत वेगळी आहे. याला ह्या अशुद्ध आत्म्यातून मुक्त व्हायचं नाहीये आणि म्हणून तो त्याच्या पाया पडला कुष्ठरोगासारखा. मात्र तो काय म्हणतो? मोठ्याने ओरडून बोलला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? प्रियानो, अनेक लोक जेव्हा पापाच्या स्वाधीन होतात, एखाद्या चुकीच्या कर्मामध्ये, चुकीच्या दुष्कर्मामध्ये, चुकीच्या ड्रग्ज, नशा याच्या अधीन होतात, तेव्हा त्यांच्या मनाचा, शरीराचा ताबा त्या पापानं, त्या दुष्ट प्रवृत्तीनं, त्या नशेनं, त्या व्यसनानं घेतलेला असतो. मग अशा लोकांना त्यामध्येच आनंद वाटू लागतो. प्रियानो, हा दुष्ट अशुद्ध आत्मा या मनुष्याला त्यानं कबरामध्ये ठेवलेला आहे. तो ओरडत आहे, तो अंग ठेचून घेत आहे. त्याला लोकांनी बांधायचा जरी प्रयत्न केला, त्याला शांत बसण्याचा प्रयत्न केला, तर तो कोणाशाने ऐकत नाही. पण एक वेळ त्याच्या जीवनात आली, येशूला पाहून तो जोरजोरात ओरडून काय म्हणतो? तुझा माझा, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? एक चांगली गोष्ट आहे की त्यानं येशू ख्रिस्ताला ओळखलं की येशू तू कोण आहेस? तू परात्पर देवाचा पुत्र आहेस. माझ्या प्रियानो, आज समाजातील अनेक लोक येशू म्हटलं की धर्म, येशू म्हटलं परदेशातला देव, येशू म्हटलं की त्यांचं द्विधा मनस्थिती आहे. शास्त्रात लिहिलेलं आहे, ख्रिस्ताचा प्रकाश, देवाच्या वचनाचं सत्य त्यांना समजू नये किंवा त्यांना मुक्त करू नये म्हणून या जगाच्या दैवताने अनेक लोकांची डोळे आंधळे केलेले आहेत. प्रियजन हो, योहान 8:32 मध्ये लिहिलेलं आहे, सत्य त्यास समजेल आणि सत्य त्यास स्वतंत्र करेल. जेव्हा ह्या अशुद्ध आत्म्यानं ही गोष्ट ओळखली ह्या मनुष्यानं की येशू परात्पर देवाचा पुत्र आहे, जेव्हा मी येशू ख्रिस्ताला ओळखू, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखाल, तेव्हा ख्रिस्त तुम्हाला मुक्ती दिल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो, मला पिडशील तर तुला देवाची शपथ. परंतु 8व्या वचनात मार्क 5:8 मध्ये प्रभूनं काय केलं? कारण त्याने त्याला म्हटले, अरे अशुद्ध आत्म्या या मनुष्यातून निघ. प्रियानो, एखादा मनुष्य जेव्हा चुकीच्या गोष्टीमध्ये मरणाचं जीवन, त्रासाचं जीवन, पिढाचं जीवन जगत आहे, तेव्हा देवाला ते आवडत नाही. शास्त्रामध्ये आम्हाला जुन्या करारात देखील पाहायला मिळतं. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं इस्रायल लोकांचा धावा, मिस्री लोकांच्या कडून होणारं त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, गुलामगिरी, परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा धावा स्वर्गातून ऐकला आहे आणि मी त्यांना सोडवावयास उतरलो आहे. माझ्या प्रियानो, देव धावा ऐकून धावणारा ख्रिस्त आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, अशुद्ध आत्म्या या मनुष्यातून निघ. आणि परिणाम काय झाला? तेथे डोंगराकडे डुकरांचा मोठा कळप सरत होता. त्या भूताने त्याला विनंती केली, आम्ही त्या डुकरामध्ये शिरावे म्हणून त्याचकडे आम्हास लावून दे.
मग त्याने त्यास परवानगी दिली आणि मग त्या अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरात शिरले आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व ती सरोवरात गुदमरून मेली. ती सुमारे 2000 होती. पहा, एका मनुष्यामध्ये 2000 सैतान घुसले होते. परंतु जो मनुष्य स्वर्गातून पृथ्वीवर आला तो ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला परमेश्वरानं सैतानावर अधिकार दिलेला आहे, मनुष्यावर अधिकार दिलेला आहे, आजारावर अधिकार दिलेला आहे, सैतानावर अधिकार दिलेला आहे. येशू ख्रिस्त माझ्या प्रियानो आम्हाला पाप्यांना तारावयास आणि हरवल्याला शोधावयास आलेला देव आहे. तो सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलेला आहे. येशू ख्रिस्तानं शब्द बोलला, त्यानं धमकावलं, अरे अशुद्ध आत्म्या मनुष्यातून निघ. तेव्हा मात्र त्यांनी विनंती केली की प्रभू तू जर आम्हाला काढत असतील. सैतान विनंती करत आहेत तर आम्ही कुठं जातो? डुकरामध्ये जातो. सैतानानं आपलं ठिकाण ओळखलेलं आहे. प्रिय बंधू आणि बहिणीनो, काळजी करू नका. येशू मुक्तिदाता आहे. येशू ख्रिस्त सोडवणारा देव आहे. एक व्यसनी आणि दारुडा मनुष्य होता. त्याला लोकांना तो सांगत असे की मला झाडानं पकडलेलं आहे आणि त्यानं झाडाला घट्ट मिठी मारली होती आणि तो म्हणतो झाड मला सोडतच नाही. परंतु एक शहाणा मनुष्य आला आणि त्याला सांगितलं की तुम्ही सगळेजणाला ओढत आहेत आणि तो निघत नाही. परंतु त्या मनुष्याच्या लक्षात आलं की झाडानं याला पकडलेलं नाही तर यानं झाडाला घट्ट मिठी मारलेली आहे. आणि जेव्हा त्यानं सूचना केली एक एक बोट तू सैल कर, तेव्हा ती मिठी सुटलेली आहे. आज काही लोक पापामध्ये आनंद मानत आहेत, व्यसनामध्ये आनंद मानत आहेत, चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मानत आहेत. आणि मग प्रियानो, अशी गोष्ट तुम्हाला मरणाकडे नेते, नाशाकडे नेते. आणि म्हणून आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. तो कुष्ठरोगी जेव्हा येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली उतरून आला, तो पालता पडला आणि येशूला म्हणत आहे, प्रभू तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावास तू समर्थ आहेस. येशूनं स्पर्श केला आणि त्याचं कुष्ठ तात्काळ निघून गेलं. प्रभूने त्याला याचकाकडे पाठवलं आणि अर्पण देण्याची संधी मिळाली. या घटनेमध्ये मात्र जेव्हा येशू सरोवराच्या पलीकडं मछव्यातून उतरून खाली आला, तेव्हा तो भूत लागलेला शुद्ध आत्म्याचा मनुष्य त्यानं ओळखलं की येशू तू परात्पर देवाचा पुत्र आहेस. जर आम्हास काढत असलास तर त्या डुकरांमध्ये जाऊ द्या. माझ्या बंधू, तुमच्यातला आजार आज जाण्यास तयार आहे. तुमच्यातलं पाप निघून जाण्यास तयार आहे. तुमच्यातलं व्यसन निघून जाण्यास तयार आहे. पण काय तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखले आहात काय? की येशू आरोग्यदाता आहे. येशू पाप क्षमा करणारा देव आहे. येशू तारण देणारा देव आहे. सैतानाने येशूला ओळखलं, परंतु कधी माणसं येशूला ओळखत नाही. शास्त्रात लिहिलेलं आहे, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचा कोठिंबा ओळखतो, परंतु माझे लोक इस्रायल मला जाणत नाही, शास्त्रात लिहिलेलं आहे. आज प्रभू येशूची इच्छा आहे की तुम्ही त्याला ओळखावं, की तो मुक्तिदाता देव आहे, तो तारण करता देव आहे, तो सहाय्य करणारा, तो आजारातून मुक्त करणारा, पापातून मुक्त करणारा, व्यसनातून, अशुद्ध गोष्टीतून आणि अशुद्ध आत्म्यापासून मुक्त करणारा ख्रिस्त आहे. त्यानं शब्द बोलला आणि सैतान निघून गेला. प्रियानो, एक महत्त्वाची गोष्ट की पहिल्या घटनेमध्ये त्याला याजकाकडे पाठवलं कुष्ठरोग्याला अर्पण घेऊन, पण याला कुठं पाठवलं? 15 वचन, ते येशू जवळ आल्यावर त्यांनी भूतग्रस्ताला, म्हणजे ज्यात सैन्य होते, त्याला वस्त्र पांघरलेले व शुद्धीवर आलेले असे पाहिले आणि त्यास भीती वाटली. ही ज्यांनी पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताविषयी, डुकराविषयी हकीकत त्यास सांगितली. तेव्हा तुम्ही आमच्या प्रांतातून निघून जाशी ते त्याची विनवणी करू लागले. मग तो तारवात बसताच जो अगोदर भूतग्रस्त होता, आता पहा तो भूतग्रस्त, त्याने काय म्हणू लागला? तो मला आपल्याजवळ राहू द्यावे अशी त्याला विनंती केली. तो म्हणत आहे, बस झालं, मी हा कबरेत राहत होतो, मला साखळदंडानं बांधलं जात होतं, मला सैतानानं त्रास दिला, आता मला हे नको आहे. आता तो प्रभू येशूला म्हणत आहे, येशू मला तुझ्याजवळ राहायचं आहे. त्याने विनवणी केली, परंतु प्रभू येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा व प्रभूने तुझवर दया करून तुझ्यासाठी केवढी मोठी कार्य केली हे ते सांग. प्रेज द लॉर्ड. पहिल्या घटनेमध्ये येशू ख्रिस्तानं
कुष्ठरोग्याला शुद्ध केलं आणि त्याला सभास्थानात याजकाकडे पाठवलं, अर्पण घेऊन पाठवलं. पण या घटनेमध्ये येशू ख्रिस्तानं जो प्रभूजवळ येऊ इच्छित होता त्याला मात्र प्रभूनं म्हटलं की आता तू बरा झाला आहेस, तू काय कर, तू आपल्या स्वकीयांकडे जा. आणि प्रभूनं, परमेश्वरानं तुझ्यावर किती दया केली, आपल्या स्वकीयांना सांग. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला आपल्याकडे नाही तर त्याच्यासाठी केवढी कार्य केली ते जाऊन इतरांना सांगण्यासाठी पाठवलं. येशू ख्रिस्तानं मत्तई 28 मध्ये आपणास आज्ञा दिलेली आहे. कोणती आज्ञा आहे? की संबंध जगात जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, त्यास पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नामात बाप्तिस्मा द्या, जे मी तुम्हाला आज्ञा दिले ते पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. येशू ख्रिस्ताने शमरोनी स्त्रीची भेट घेतली आणि तिला सत्य समजलं की हा तारणार आहे, हा जिवंत देव आहे. तिनं घागर तिथंच टाकली आणि शमरोनात जाऊन ती घोषणा करू लागली. प्रियानो, येशू ख्रिस्तानं या मनुष्याला देखील आपली साक्ष सांगण्यासाठी, त्याच्या जीवनात झालेली कार्य सांगण्यासाठी पाठवलं. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. जे येशू ख्रिस्तानं तुम्हाला अशुद्ध गोष्टीपासून शुद्ध केलेलं आहे, दुष्ट आत्म्यापासून वाचवलेलं आहे, पापा व्यसनातून मुक्त केलेलं आहे. आज तो प्रभू तुम्हाला म्हणत आहे, तुमच्या जीवनात घडलेली कार्य तुम्ही इतरांना सांगत आहात काय? तुमच्या जीवनात घडलेल्या साक्षीच्या द्वारे तुम्ही ख्रिस्त गाजवत आहात काय? बरेचदा चांगल्या गोष्टी घडून पण, चांगले आशीर्वाद मिळून पण आम्ही आमचं तोंड बंद आहोत. स्तुती नाही, प्रार्थना नाही, आभार प्रदर्शन नाही, मंडळी साक्ष नाही. तुमच्या जीवनात केलेली कार्य जर तुम्ही इतरांना सांगत नाही तर प्रियानो, देवाला दुःख आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, ज्या येशू ख्रिस्तानं तुला मुक्ती दिलेली आहे, तो येशू आज तुला सांगत आहे, तुझ्यासाठी प्रभूनं किती कार्य केली, जाऊन सांग. शांतीनं, प्रीतीनं, वचनाला धरून, साक्षीच्या द्वारे तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा देवाचं गौरव होतं. तिसऱ्या गोष्टीमध्ये आम्ही पाहणार आहोत की प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्तानं त्या अंधयानं बरं केलं प्रियानो, मार्क शुभवर्तमानाचा 10वा अध्याय 46 पासून. नंतर ते एरियोस आले, मग तो त्याचे शिष्य मोठा लोकसमुदाय एरियोन बाहेर जात असता तिमोथेचा पुत्र बार्तिमा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नाझरेतकर येशू आहे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, अहो येशू, दावीद पुत्र, मजवर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून बहुतांनी त्याला दटावले, परंतु तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दावीद पुत्र, मजवर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला बोलावयास सांगितले. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हटले, धीर धर, उठ, ते तुला बोलावित आहेत. तेव्हा तो आपली वस्त्र टाकून त्वरेने उठून येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालला. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्हाला ही तिसरी घटना पाहायला मिळते की हा आंधळा बार्तिमय यरीहोच्या वाठीवर भीक मागत बसलेला आहे, कारण त्याला कोणी कामावर ठेवून घेऊ शकत नाही. तो भीक मागत आहे, त्याच्यावर पुष्कळ पैसा साठलेला आहे, पण पैसा त्याच्या कामाचा नाही आहे, कारण तो पाहू शकत नाही, पैसा मापू शकत नाही. पुष्कळ आम्ही इतकं धन कमवतो, पुष्कळ आम्ही इतकं गोष्टी आम्हाकडे प्राप्त होतात, परंतु त्या आम्हाला विसावा, शांती किंवा आनंद देऊ शकत नाहीत. माझ्या प्रियानो, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की तुमचे आत्मिक डोळे देव उघडू इच्छितो. प्राप्त झालेल्या गोष्टी पाहण्यापलीकडं आपण काही करू शकत नाही, परंतु हा जो मनुष्य आहे त्यानं ऐकलं होतं की येशू आंधळ्यांचे डोळे उघडणारा देव आहे. त्याला समजून आलेलं आहे, मी पुष्कळ जणांसमोर हात पसरला, मला कोणी माझे डोळे उघडले नाही, माझ्या हातात फक्त पैसेच देऊ लागलेत. परंतु येशू आंधळ्यांचे डोळे उघडणारा देव आहे. त्यानं ऐकलं, विश्वास ठेवला आणि एक दिवस त्याला समजून आलं या वाटेवरून ख्रिस्त जात आहे आणि तो ओरडू लागलेला आहे, येशू, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. लोकांनी त्याला गप्प राहावं म्हणून दटावलेलं आहे. माझ्या बंधू आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता लोक तुम्हाला दटावतात, जेव्हा तुम्ही देवाच्या पवित्र स्थानी जाता लोक तुमची निंदा करत असतील, जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता लोक तुम्हाला हसत असतील, काही असो,
प्रियानो, जेव्हा मनुष्य वाईट बोलतात, वाईट वागतात, वाईट खातात, वाईट पितात, त्यांना कोण थांबवत नाही. परंतु देवा, आपण परमेश्वराच्या भक्तीला जातो, देवाची आराधना करतो, देवाचं वचन वाचू लागतो, देवाची प्रार्थना, तेव्हाच प्रियानो जग आम्हाला अडखळण बनतं. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, जे शरीराला बघतात त्यांना घाबरू नका, तर मेल्यानंतर ज्याला स्वर्गात किंवा नरकात टाकण्याचा अधिकार आहे त्याचं भय बाळगा. तो प्रभू येशू ख्रिस्त आंधळ्यांचे डोळे उघडणारा देव आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचे आत्मिक डोळे उघडणारा ख्रिस्त आहे. आणि प्रभूने त्याला बोलावून म्हटले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला विचारताय, मी तुझ्यासाठी काय करू? माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या कुटुंबा, मी तुझ्यासाठी काय करू? आज कदाचित तुम्हाकडे सर्व सुखाची साधनं असतील, पुष्कळ प्रकारचं पद, प्रमोशन, पैसा, घर, सगळ्या गोष्टी असतील, पण कदाचित त्या घरात तुम्हाला झोप लागत नसेल, त्या नोकरीमध्ये तुम्हाला समाधान नसेल, प्राप्त झालेल्या धनाची तुम्हाला काळजी लागत असेल. आज तुम्हाला काय हवं आहे? घर मोठं असून पण झोप लागत नसेल तर शांतीची गरज आहे. पुष्कळ अन्न खातो, पचत नाही, आरोग्याची गरज आहे. पुष्कळ कमवलेला आहे, भीती वाटते, स्वास्थ्य हवं आहे, शांतीची गरज आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला विचारत आहे, माझ्या मुली, माझ्या मुलात तुला काय हवं आहे? तोच प्रश्न जो त्या आंधळ्या भिकारला त्यानं विचारला बारतिमायला. तो म्हणतो, प्रभू मला दृष्टी हवी. माझ्या बंधू, आज येशू ख्रिस्ताचं वचन तुझ्याकडे आलेलं आहे. येशू तुम्हाला म्हणत आहे, तुला काय हवं? आज आमची जबाबदारी आहे की आम्ही म्हटलं पाहिजे, आम्ही ओळखलं पाहिजे की मला कोणत्या गोष्टीत मी उणा आहे, कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी आहे. प्रियानो, बायबल सांगतं, जो ज्ञानानं उणा असेल त्याने देवाजवळ ज्ञान मागावं. ज्याला पवित्र आत्म्याची कृपादान हवे असेल, पवित्र आत्म्याची कृपादान मागा. ज्याला संदेश देण्याचं दान हवं आहे त्यानं देवाजवळ मागावं. परमेश्वर तुम्हाला दातृत्वानं देणारा देव आहे. तुम्हाला शांती हवी, आनंद हवा, आरोग्य हवा, येशूजवळ मागा. या बारतिमायनं येशूला म्हणाला, प्रभू मला दृष्टी प्राप्त होऊ दे. प्रभूने त्याला स्पर्श केला आणि लागलीच त्याला दृष्टी आली. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू येशू तुम्हाला आरोग्य, शांती, जीवन द्यावाच तयार आहे. परंतु ही प्राप्त झाल्यानंतर जसा तो कुष्ठरोगी याजकाकडे गेला आणि अर्पण देण्याची त्याला संधी मिळाली, तो अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य, तो आपली प्रभूने त्यासाठी किती कार्य केले तो जाऊन सांगू लागला. परंतु याच्या जीवनामध्ये मात्र बायबल सांगतं, तो वाटेने येशूच्या मागे गेला. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत तो आंधळेपणानं इकडं तिकडं जात होता, परंतु एकदा का डोळे उघडले की तो येशू शिवाय त्यानं सगळे मार्ग बंद केले आणि येशूच्या मागून जाऊ लागला. माझ्या बंधू आणि बहिणींनो, जेव्हा येशू ख्रिस्त तुमचे आत्मिक डोळे उघडतो तेव्हा येशू ख्रिस्ताच्या मागून जाणं खूप चांगलं आहे. म्हणून प्रभूनं म्हटलेलं आहे, जो कोणी माझ्या मागून येतो त्यानं आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन मला अनुसरावं. आणि जो नांगराला हात घालतो आणि मागे पाहतो, प्रभू म्हणतो तो मला उपयोगी नाही. शिष्याने एकदा येशूला हाच प्रश्न विचारला की प्रभू, आम्ही तुझ्यासाठी बायको, मुले, घरेदारे, शेते सगळं सोडलं आणि तुझ्या मागून आम्ही येत आहोत, आम्हाला काय मिळेल? येशू ख्रिस्तानं त्यांना उत्तर दिलं की येणाऱ्या युगात तुमचा पाठलाग होईल, छळ होईल, त्रास होईल, संकटे येतील, परंतु तुम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. प्रिय बंधू आणि बहिणीनो, या जगी गोष्टी आहेत की एक दिवस आम्हाला सोडून जावं लागतं, परंतु या जगी गोष्टी जेव्हा आम्ही त्यागतो आणि प्रभूच्या मागून चालतो तेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन मिळतं. आज तुमचा निश्चय निर्णय काय आहे? आपण एवढंच करूया, जसं कुष्ठरोगी शुद्ध झाला आणि त्यानं जाऊन याजकाला दाखवलं की मी शुद्ध झालो आहे आणि त्यानं अर्पण दिलं. तो अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य त्यानं जाऊन येशू ख्रिस्तानं मला अशुद्ध आत्म्यातून सोडवलेला ही चांगली काम तो जाऊन साक्षीच्या द्वारे सांगू लागला. परंतु हा तिसरा, ज्याचे डोळे उघडले, त्यानं मात्र येशूच्या मागून जाण्याचा निश्चय केलेला आहे.
मी माझ्या जीवनामध्ये प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं मला शुद्ध केलं, मला क्षमा केली आणि मी माझं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे. येशू ख्रिस्तानं मला सैतानाच्या तावडीतून सोडवलं, मी त्याची सुवार्ता सांगत आहे. येशू ख्रिस्तानं माझे आत्मिक डोळे उघडले आणि आता मी त्याच्या मागून जात आहे. या प्रियानो, तुम्ही देखील निश्चय निर्णय घ्या की ज्या येशूने तुम्हाला शुद्ध केलेलं आहे त्याला अर्पण द्या. ज्या येशू ख्रिस्तानं अशुद्ध आत्म्याच्या तावडीतून तुम्हाला सोडवलं त्याची कार्य सुवार्तेच्याद्वारे, साक्षीच्याद्वारे प्रसिद्ध करा. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला तुमचे डोळे उघडलेले आहे त्या ख्रिस्ताच्या मागून त्याची सेवा करत जाण्याचा निश्चय करा. बायबल देवाचं वचन सांगतं, योहाना, सुसन्ना आणि पुष्कळ स्त्रिया स्वतःच्या पैशाडक्यानं प्रभूच्या मागून जात होत्या. मत्तय, जक्कय यांनी देखील प्रियानो जगातल्या अनेक गोष्टींचा त्याग केला आणि ते प्रभू येशूच्या मागून जाऊ लागले. आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे प्रभू येशूच्या मागून जाऊ लागले आणि प्रभूच्या मागून गेल्यामुळे ते कुठं पोहोचले? यरुशलेमात पोहोचले. होसाना होसाना गाऊ लागले. ज्यांना सभास्थानात अधिकार नव्हता प्रवेश, त्यांना सभास्थानात अधिकार मिळाला. आज तो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला देव आहे, त्यानं तुम्हाला शुद्ध केलेलं आहे, मला शुद्ध केलेलं आहे. त्यानं आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. त्यानं मला सैतानाच्या बंधातून सोडवलेलं आहे. त्यानं आम्हाला आमचे आत्मिक डोळे उघडलेले आहे यासाठी की आम्ही नव्या यरुशलेमामध्ये असावं, आम्ही सार्वकालिक जीवन हे वतन मिळवावं, यासाठी तो आज आम्हाला पाचारण करत आहे. देवबाप करू हा सर्व संदेश तुम्हासाठी परमेश्वर आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. प्रेम स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय पवित्र नावात मी तुझा आभार मानितो. धन्यवाद देतो प्रभू, त्या कोडी मनुष्याला शुद्ध केलंस आणि राजेशी त्याचं कुष्ठ केलं, तो शुद्ध झाला आणि तो याशकाकडे जाऊन त्यानं आपण शुद्ध झाल्याचं त्याला दाखवलं. त्यानं अर्पण परमेश्वर पवित्र स्थानी नेऊन दिलं, ही त्याला संधी प्राप्त झाली. प्रभू धन्यवाद देतो, ज्याला अशुद्ध आत्मा लागला होता त्याला तू मुक्त केलंस आणि त्याच्या जीवनात प्रभू येशू तू किती कार्य मोठी केली ही त्यानं जाऊन आपल्या लोकांना सांगावी अशी त्याला संधी तू दिलीस. प्रभू येशू धन्यवाद देतो, ज्याचे बार्तिमायाचे डोळे तू उघडलेस आणि बापा येशू तो आत्मिकरित्या जागृत झाला, त्याचे डोळे त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आणि त्यानं पुन्हा भीक न मागता, जगापुढे हात न पसरता त्यानं प्रभू येशू तुझ्या मागून जाण्याचा निश्चय केला. माझ्या येशू मी प्रार्थना करत आहे, ज्या प्रियजनांनी शुद्धता, पवित्रता अनुभवलेली आहे, आजारातून मुक्त, पापा व्यसनातून मुक्त झालेले आहेत, सैतानाच्या जखड्यातून सुटलेले आहेत, ज्यांचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत, येशू या सर्वांनी प्रभू आपलं जीवन अर्पण करावं, स्वार्थाच्याद्वारे साक्ष सांगावी आणि तुझ्या मागून चालावं म्हणून या प्रियजनांचं सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.